अलख निरंजन श्रोते हो, श्री नवनाथ कथासार अध्याय 28 मध्ये आपण श्रोते हो पाहणार आहोत की पिंगलेच्या प्रेमाची परीक्षा तसेच भर्तरीचे दुःख काय आहे, लग्न केल्यानंतर त्याला कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे याविषयीची आपण कथा पाहणार आहोत. या अध्यायाच्या नित्य पठनाने श्रवणाने आपले गुणवंत स्त्रीबरोबर लग्न होईल व ती आपली अखंड सेवा करेल यात काही शंका नाही. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री गुरु दत्तात्रेयांकडून अनुग्रह प्राप्त झाल्यावर आता केवळ 12 वर्षे संसार करण्याची संमती भर्तरीनाथाने घेऊन त्यानंतर संन्यास घेऊन सर्व त्याग करून तप करण्यासाठी जायचे असा निश्चय केला. भर्तरी आपल्या सैन्यासह अवंती नगरीकडे परतला. पिंगलेबरोबर त्याच्या पूर्वीप्रमाणे सुखासमाधाने संसार चालू झाला. एके दिवशी रात्री नेहमीप्रमाणे भोजन झाल्यावर भर्तरी पिंगलेच्या महलात गेला. तो दिसताच पिंगलेने त्याच्या आनंदाने स्वागत केले. त्याला फुलांनी सुशोभित केलेल्या सुवर्ण मंचकावर बसविले. त्याच्याशी प्रेमलाप केले. भर्तरी तिला प्रेमाने जवळ घेऊन म्हणाला, सखे, तू माझी सर्वात आवडती पट्टराणी आहेस. आपले शरीर भिन्न असले तरी आपले प्राण एकच आहेत. यावर पिंगला म्हणाली, स्वामी, तुम्ही तर माझे पंचप्राण आहात. आपण दोघांना एकमेकांवाचून क्षणभरही चैन पडत नाही. भर्तरीला तांबूल देत ती पुढे म्हणाली, आपली जोडी ब्रह्मदेवानेच योजून ठेवली होती. त्याप्रमाणे आपण एकत्र आलो. तुम्हाला सोडून राहणे हा विचार सुद्धा मला सहन होत नाही. म्हणून मला तुमच्या आधी मृत्यू यावा, म्हणजे मी स्वतःला नशीबवान समजेन. कारण कठोर काळ केव्हा नेईल ते सांगता येत नाही. परंतु मला त्याचे भय नाही. फक्त असे घडावे. तिचे भाषण ऐकून राजा म्हणाला, प्रिये, या गोष्टी परमेश्वराधीन आहेत. ईश्वरी संकेत असेल तसे घडेल. समजा तुझ्या आधी मला मृत्यू आला तर तू काय करशील? त्या पुढील आयुष्य कशा प्रकारे व्यतीत करशील? यावर पिंगला म्हणाली, असे अशुभ बोलू नका. मला ते ऐकवत नाही. विधिलिखित काय आहे ते कोणालाही कळत नाही. परंतु दुर्दैवाने तुम्ही म्हणता तसे घडले तर मी तुमच्या मागे हा देह ठेवणार नाही. तुमच्याबरोबर मी चितेत सहगमन देह अग्नीला अर्पण करील. यावर भर्तरी हसून म्हणाला, माझ्यासमोर असे बोलणे सोपे वाटते. जगात आपल्या जीविताहूनही प्रिय अशी कोणतीही गोष्ट नाही. मला समाधान वाटावे म्हणून तू असे बोलत आहेस. प्रत्यक्षात असा प्रसंग आला तर या बोलण्याचे स्मरणही तुला राहणार नाही. भर्तरीचे बोलणे पिंगलाच्या मर्मावर आघात करून गेले. ती म्हणाली, पतिदेवा, मी खरे मनापासून बोलत आहे. याचा साक्षी केवळ परमेश्वरच आहे. माझ्या देहाला वैधव्याचा स्पर्श होणार नाही. परमेश्वर सत्याचा पाठीराखा आहे. यावर भर्तरी काही बोलला नाही. परंतु काहीतरी युक्ती करून तिच्या बोलण्याचा अनुभव घ्यावा असे मनोमन ठरवून स्वस्थ बसला. एके दिवशी भर्तरी शिकारीसाठी अरण्यात गेला. तेथे त्याला पिंगलेच्या बोलण्याची आठवण झाली. पिंगलेचे विचार किती खरे आहेत याची परीक्षा पाहावी असे त्याने विचार करून एक हरिण मारून त्याच्या रक्तात आपले वस्त्रे भूषणे भिजवली व ती कोणाला कळणार नाही अशा तऱ्हेने आपल्या अत्यंत विश्वासू सेवकाजवळ दिली व त्याला सांगितले, तू हे कपडे भूषणे घेऊन सत्वर अवंती नगरीत जा आणि ह्या वस्तू पिंगला राणीला दाखवून सांग की अरण्यात राजा भर्तरी शिकारीच्या शोधात असताना एका वाघाने झडप मारून त्याला ठार केले. सेवक त्यांच्या आज्ञेप्रमाणे अवंती नगरीला गेला. तो पिंगला राणीला भेटला. त्याने रक्ताने भरलेले ते राजाचे कपडे आभूषणे राणीला दाखविले आणि दुःखाने शोकपूर्ण रडत म्हणाला, महाराणी, सरकार नाईलाजाने आपल्याला एक दुःखद बातमी देण्याचे काम माझ्याकडे आलेले आहे. राजेसाहेबांना वाघाने ठार केले. ते आपल्याला सोडून गेले आहेत. त्यांच्या पार्थिव देहावर अग्निसंस्कार करून सैनिक आत्ताच येतीलच. सेवकांचे ते शब्द ऐकून पिंगलेला मोठा धक्का बसला. क्षणभर ती सुन्न झाली. दुसऱ्या क्षणाला देहभान विसरून जमिनीवर गलित गात्र होऊन पडली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिच्या शोकाला सीमा उरली नाही. भर्तरीच्या आठवणीने ते विवळ होऊन धाय मोकलून रडू लागली. तिच्या आक्रोशाने राजवाडा दणाणून गेला. भर्तरीच्या इतर 1200 स्त्रिया शोक करू लागल्या. साऱ्या राज्यावर दुःखद कळा पसरली. प्रजा ही शोक करू लागली. पिंगलेचा आकांत इतरांपेक्षा जास्त होता, कारण ती भर्तरीची सर्वात प्रिय होती. तिच्या शोकाकुल अवस्थेकडे पाहून इतरही दुःखी होत होते. शेवटी तिने दुःख सावरले. सती जाण्याचा निश्चय केला. सेवकांना चिता रचण्याची आज्ञा केली. सेवक, दासी, अन्य राजस्त्रिया, मैत्रिणी, परिवारातील ज्येष्ठांनी, आप्त स्वकीय यांनी तिला त्या विचारापासून परावृत्त करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. परंतु तिचा निश्चय अटळ होता. तिने सतीची वस्त्रे परिधान केली, वाने घेतली. भर्तरीचा मुकुट, त्याची आभूषणे, वस्त्रे अंगावर घेतली. आपल्या स्वकीयांसमवेत ती स्मशानात गेली. तिथे पिंगला येताच चिता पेटविण्यात आली. तिने सर्वांना नमस्कार केला व चितेसमोर हात जोडून म्हणाली, हे प्राणनाथ, केवळ तुमची सत्ता असलेले हे शरीर तुम्हाला सर्व कालाकरिता समर्पण करते. असे म्हणून ती सर्वांच्या साक्षीने त्या पेटलेल्या चितेत उडी घेतली व आपले स्वहित साधले. प्रजाजन दुःखाने हळहळत आपल्या घरी गेले. जाताना पिंगलेच्या पातिव्रत्याबद्दल प्रशंसेद्वारे ते उद्गार काढीत होते, चितेला नमस्कार करीत होते. श्रोतेहो, इकडे दुसरीकडे आता भर्तरीचे दुःख काय आहे? भर्तरीला बातमी कळल्यानंतर पिंगलेची काय होणार आहे याविषयी माहिती घेऊया.
इकडे सूर्यास्तानंतर शिकार करण्याचे थांबवून भर्तरी आपल्या सैन्यासह नगरात जाण्यासाठी निघाला. तोपर्यंत काळोख वाढू लागला. सेवकांनी उजेडासाठी मशाली पेटवल्या. त्या उजेडात चालत असताना भर्तरीच्या मनात मात्र आता पिंगलेबद्दल विचार येऊ लागले. सेवकाने आपल्या मृत्यूची वार्ता सांगितल्यावर तिची अवस्था काय झाली असेल? दुःखाच्या भरात तिने काही करून घेतले नाही म्हणजे बरे, अशा पश्चातापद विचाराने त्याचे मन खिन्न झाले. आपल्याला पिंगलेच्या प्रेमाची अशी कुचेष्टा करण्याची दुर्बुद्धी कशी झाली? नक्की काय घडले असेल? नगरीला गेलेला सेवकही अद्याप आला नाही. विचाराच्या नादात तो भराभरा चालत राहिला. केव्हा एकदा पिंगलेला भेटतो असे त्याला झाले. इकडे तो अवंतीला पाठविलेला सेवक पिंगलेला निरोप देऊन काय घडले हे सांगण्यासाठी वेगाने राजा भर्तरीकडे निघाला होता. परंतु भर्तरी वेगळ्या मार्गाने सैन्यासह नगरीकडे निघाला होता. त्यामुळे सेवकाची सैन्याशी राजाशी भेट झाली नाही आणि त्यांना शोधत तो रात्रभर अरण्यात फिरत राहिला. नेमके त्याच वेळी विक्रम, शुभविक्रम राजा, सुमती प्रधान सर्व मंडळीसह मिथिलेस आजोबा सत्यवर्मा यांना भेटण्यासाठी गेला होता. त्यामुळे राजप्रसादामध्ये फक्त स्त्रियाच होत्या. त्यामुळे पिंगलेच्या ही निर्णयामुळे पुढे कोणाचा इलाज चालला नाही. ही सर्व मंडळी राजवाड्यात उपस्थित असती तर पिंगळा जिवंत राहिली असती. राजा भर्तरी विचाराच्या तंदीत हरवलेल्या अवस्थेत नगरीच्या प्रवेशद्वाराजवळ आला. त्याला जिवंत पाहून द्वारपाल त्याच्याकडे पाहतच राहिले. भर्तरीला मुजरा करून ते म्हणाले, महाराज, आपणासंबंधी अशुभ वार्ता ऐकून सर्व नगरी दुःखात बुडून गेली, परंतु आपण सुरक्षित आहात. खरोखर परमेश्वराचीच कृपा आहे. परंतु एक फार मोठी दुःखद गोष्ट घडली. आपल्या सेवक रक्तात भिजलेले आपले वस्त्र आभूषणे घेऊन आला व सर्वांना रडून आकांत करून त्याने आपल्या मृत्यूची ती कुटुंब वार्ता सांगितली. सर्वजण दुःखात बुडाले. तो धक्का सहन न होऊन आपली पट्टराणी पिंगला सती गेली. सर्व प्रजाजनांनी खूप विनंती केली, विरोध केला, परंतु त्यांनी कोणाचेही म्हणणे ऐकले नाही. अशा तऱ्हेने त्या आपल्यातून निघून गेल्या. स्मशानात त्यांना अखेरचा निरोप सर्व नगरवासी आत्ताच आपापल्या घरी गेलेले आहेत. द्वारपालाने ती अभूत वार्ता सांगितली आणि भर्तरीचा धीर सुटला. तो घोड्यावरून उतरला आणि स्मशानाच्या दिशेने पिंगलेच्या नावाने हाक मारत धावत रडत सुटला. मशाली घेऊन सैन्यही त्याच्या मागे धावत निघाले. पिंगलेची चिता शांत होत आली होती. ते दृश्य पाहून भर्तरीचे अंतःकरण विदीर्ण झाले. आपणही चितेत उडी टाकण्यासाठी धावत सुटला, परंतु सोबत असलेल्या सैनिकांनी, सेवकांनी त्याला आवरले. त्यातील ज्येष्ठांनी त्याची समजूत घातली, सांत्वन केले. शिपाई त्याला पुन्हा असे करू नये म्हणून चितेभोवती वेढा दिला. पिंगलेच्या विरहाने राजा विव्हळ होऊन मोठ्याने आकांत करू लागला. भूमीवर शरीर टाकून विलाप करू लागला. पिंगलेचे सौंदर्य, गुण, तिचा मृदू स्वभाव, सेवा करण्याची तत्परता, तिची एकनिष्ठता आठवून काकुळतीने आक्रोश करू लागला. हताश होऊन हुंदके देत म्हणू लागला, पिंगले प्रिये, मला एकट्याला असे विरह दुःखात तळमळत ठेवून निष्ठुरपणे तू कशी निघून गेलीस? तुला तर माझ्याशिवाय करमत नव्हते असे म्हणत होतीस. आज मात्र दृष्टीच पडत नाहीस. तुझ्या प्रेमाला मी योग्य नाही. खऱ्या प्रेमाची मला परीक्षा करता आली नाही. दुष्टपणाने आचरण करून मी कायमचा दुःखी झालो. तुला कोठे पाहू, काय करू म्हणजे तू भेटशील? त्याचा हा आकांत पाहून सर्वजण हुंदके देत अश्रू ढाळीत होते. भर्तरी जिवंत असल्याचे वृत्त समजल्यावर प्रजाजनाला मोठा धीर प्राप्त झाला. प्रत्येकजण स्मशानभूमीकडे धावू लागला. राजस्त्रियाही आल्या. सर्वांनी आपल्या परीने त्याला समजूत सांगण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. त्या रात्री तो रात्रभर स्मशानात बसून राहिला. दुसऱ्या दिवशी राख भरण्यासाठी लोक आले, परंतु भर्तरी त्यांना राखेला हात लावू देईना, स्वतःही उठेना. तेव्हा हातात झालेले लोक परत माघारी गेले. राजा मात्र पिंगलेच्या नावाचा जप करीत, अन्नपाणी त्याग करून तिच्या चितेचे रक्षण करीत तेथेच रात्रंदिवस बसून राहिला. राजा विक्रमाला हा सर्व घडलेला प्रकार सेवकांनी मिथिलेला जाऊन सांगितला. तो प्रसंग ऐकून राजा विक्रम, शुभविक्रम, सत्यवर्मा व सुमती प्रधान सर्वजण फार दुःखी झाले. पिंगलेच्या मृत्यूच्या वार्तेने हळहळू लागले. सुमती प्रधानाला तर अश्रू आवरेनात. विक्रमाने घाईघाईने अवंतीला प्रयाण केले. प्रथम त्याने भर्तरीची भेट घेतली, त्याचे सांत्वन केले. अशा प्रकारे 10 दिवस रोज विक्रम राजा भर्तरीची समजूत घालीत होता, पण सारे निष्फळ झाले. त्यानंतर विक्रमाने पिंगलेची उत्तरक्रिया केली. तो राज्यकारभार पाहू लागला. भर्तरीला उपदेश करीत समजावीत राहिला, परंतु भर्तरीच्या मनातील पश्चातापाची भावना, पिंगलेची आठवण कधीही कमी झाली नाही. अशा प्रकारे 12 वर्षांचा काळ भर्तरीने स्मशानात राहून काढला. श्रोतेहो, लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची कथा आहे. गवत पाला खाऊन त्याचे शरीर अतिशय दुर्बल झाले. पिंगलेच्या विरह दुःखामुळे त्याने अन्नपाणी वर्ज केले. त्याचे हे क्लेश, त्यामुळे क्रूश झालेले शरीर पाहून सूर्याला फार वाईट वाटले. पुत्राच्या प्रेमाने त्याच्या मनात यातना होऊ लागल्या. त्याने दत्तात्रेयांची भेट घेतली व त्यांना म्हणाला, श्री गुरु, आपण अंतर्ज्ञानी आहात. माझी आपली भेट घेण्याचे प्रयोजन जाणता आहात. भर्तरीची अवस्था पाहत आहात. एकच नम्रपणे विनंती करतो की भर्तरी आपला शिष्य आहे, त्याच्यावर आपले कृपाछत्र असू द्या, हीच प्रार्थना आहे. दत्तगुरूंनी हे अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणून घेतला. भर्तरीची आसन स्मरण अवस्था पाहून त्याचे हृदय कळवळले. त्यांनी सूर्याला धीर देत म्हटले, सूर्यदेव, आपण काळजी करू नका. माझा शिष्य मच्छिंद्रनाथ
त्याचा शिष्य गोरक्षनाथ महातेजस्वी व बुद्धिवंत आहे. त्याला मी भर्तरीकडे पाठवतो. तो त्याला हितोपदेश देऊन त्याचे कल्याण करील. श्री गुरूंच्या शब्दामुळे सूर्याला धीर वाटला. समाधानाने त्यांचा निरोप घेऊन तो स्वस्थानी गेला. श्रोतेहो, इथे आपला अध्याय 28 समाप्त होत आहे. अध्याय 29 मध्ये आपण पाहणार आहोत की गोरक्षनाथ आता भर्तरीची भेट घेणार आहेत, त्याला दीक्षा देणार आहेत आणि भर्तरीला नश्वर देहाची समज काढून गोरक्षाकडून जती दीक्षा त्यांनी भर्तरी प्राप्त करणार आहे. याविषयीची जी कथा आहे आपण ती पुढील अध्यायात पाहणार आहोत. श्रोतेहो, अतिशय सुंदर असा हा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. अध्याय याबरोबर आपला 28 समाप्त होत आहे. अलख निरंजन.